मी खास करून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा, आमचे नेते मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमदार चंद्रदीप नरके साहेब, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच माजी खासदार संजय मंडलिक साहेब, माजी आमदार किपी पाटील साहेब, माजी आमदार संजय बाबा गाडगे, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगळे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे. आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली. आणि ज्येष्ठांच्या पासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी झालेलो आहे. अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकाऱ्यांना मी विनंती करतो. माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं. मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन. परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे. आबाजी असतील, डोंगळे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज गोकुळ दूध संघ आम्ही 4 वर्ष नवीन संचालक मंडळ आल्यापासून आज अमोलच्या बरोबरीनं आज आमचा हा दूध संघ त्या ठिकाणी कार्यरत करत आहे. अजून पुढे फार मोठी आव्हानं आहेत. ती आव्हानं पेलण्याची ताकद आई अंबाबाई आम्हाला सर्वांना देऊ दे, अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे, असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मी सर्व नेते मंडळींचं आणि दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. सर्व सहमतीनं जो या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे. त्यांनीच नाव दिलंय. महाविकास आघाडीचा अध्यक्ष हम सब एक है, हम सब एक है, वाक्यात उत्तर द्या. महाविकास हम सब एक है म्हणून सांगितलं. राजर्षी शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन आहे. सगळ्यांचे आभार मानले, सगळ्यांचे आभार मानले. आम्हाला भविष्य काळामध्ये शासन दरबारीही आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहेत गोकुळच्या वाढीसाठी. त्यामुळे सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी मानलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.